हो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. आणि हरभरा जो आहे आपला हा सिलेक्शन हरभरा आहे. आणि या सिलेक्शन हरभऱ्यामध्ये आपण आज फवारा घेणं चालू आहे. तर फवाऱ्यामध्ये काय घेतलं, तर आपण फवाऱ्यामध्ये काय घ्यायचं, तर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं घेतलं आहे क्लोरोपायरिफॉस 40 मिली. त्याच्यानंतर आपण EM1 घेतलेला आहे, इमामेक्टिन 10 ग्राम. आणि मर वगैरे तर नाही, पण थोड्याफार प्रमाणात वाटली त्यासाठी आपण घेतलेली आहे एलिएट 40 ग्राम. अशा प्रकारे आपण तिन्ही औषधी इथं घेतलेली आहेत. आणि फवारा जो आहे, तर चार्जिंग पंपानं तीन नोजल जे आहे छिद्राचं, तर त्यांना आपण इथं फवारा घेत आहे. आणि 2 ओळीतलं अंतर जे आहे आपल्या, तर 2 ओळीतलं अंतर आहे 2.5 फूट. आणि इथं पेरणी केली 20 किलो बियाणं एकरी. तर यामध्ये आता औषधी तर आपण सांगितलेली आहे. त्यामुळं काय आहे, आता याच्यामुळे बुरशीचं एलिएटमुळं बुरशीचा अटॅक जो आहे तो थांबेल, मर थांबेल 40 ग्राम घेतल्यामुळं. आणि झाड चांगल्या प्रकारे भिजवणं चालू आहे. आणि सोबत बुरशीचं कंट्रोल होईलच, पण दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे अळीसाठी. तर याच्यामध्ये अळी किंवा रोगशोषक किडी, तुडतुडे असले जे काही प्रकार असतील, तर ते सुद्धा क्लोरोपायरिफॉसनं कंट्रोल होतील. आणि अळी असेल बारीक तर इमामेक्टिननं कंट्रोल होईल. आणि आपण याच्यामध्ये जमिनीमध्ये ओलावा असल्यामुळे 100 ग्राम आपण इथं ह्युमिकसुद्धा घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं औषधी घेतलेली आहे. आणि सोबत काही घ्यायची गरज नाही, कारण ही फवारणी आपली दुसरी असायला पाहिजे होती, पण ही फवारणी पहिलीच झाली, पहिली लेट झाली. त्याच्यामुळे ही पहिलीच केली आपण, कारण आपला ऊस चालू होता तिकडे, त्याच्यामुळे आपण काय ते याच्यामध्ये पडलो नाही, तिकडं दुर्लक्ष झालं. आणि आता दुसरं पाणी पण झालं, पहिलं पाणी होऊन साधारणतः 15 दिवसाला दुसरं पाणी झालं. तर अशा प्रकारे थोडं लेट कामं व्हायला याच्यामध्ये, कारण ऊसाचं क्षेत्र ऊस तोडणी चालू असल्यामुळं. तर आता आपण इथं हे सर्व झाल्यानंतर आपण याला डवरणी वगैरे करायची, गवताचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि डवरणी केल्यानंतर तो फुलावर येईल. त्याआधी आपल्याला इथं जे कल्टर फवारण्याची होती, पण तो कल्टर फवारता आला नाही. मजूर येतो म्हणे शेंडाखुंडी करण्यासाठी, तर आपण आता मजुराकडून हे शेंडाखुंडी करून घ्यायची आहे. आणि जर शेंडाखुंडी नाही झाली, तर मग आपल्याला इथं मशीनद्वारे तरी छटणी जी आहे ती करावी लागेल. नाहीतर लिओसिन किंवा कल्टर वगैरे इथं फवारा लागेल. जर आपला हरभरा अशा प्रकारे असेल, तर त्या हरभऱ्याला तुम्ही या परिस्थितीमध्ये ही औषधी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिओसिन 20 ते 25 मिली, नसेल तर डोंगल 4 मिली किंवा कल्टर 4 मिली 15 लिटर पाण्यात घेऊन फवारू शकता, ज्यामुळे तुमची वाढ कमी होईल आणि गर्द कळा येईल, वाढ रोध होईल, थांबवल वाढ, आणि मुळ्या वाढतील, त्याच्यामुळे मर थांबेल. तर अशा प्रकारे व्यवस्थापन तुम्ही करू शकता. आणि आपल्या हरभऱ्याचं व्यवस्थापन अशा प्रकारे केल्यास उत्पादनात भरपूर वाढ होईल. कारण नंतर 45 दिवसानंतर उगवणीपासून हरभरा फुलावर येत असतो. कुठं झाडाखाली वगैरे जर ओलावा नसेल, तर तिथं हरभरा हा लवकर फुलावर येतो. तर त्यासाठी लवकर शेंडा छाटणी करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जर तुमच्या इकडं मर वगैरे नसेल, तर अळी वगैरेची काही मारायची औषधी गरज नाही. जर अळी असेल, मर नसेल आणि अळी असेल, तर अळीला मारू नका. छाटणी जी आहे ती पूर्ण होऊ द्या अळीच्या हाताने, अळीला खाऊ द्या. आणि नंतर साधारण कुठं कुठं फूल दिसायला लागलं, तर त्यावेळेस काय करा, तुम्ही इमामेक्टिन 10 ग्राम घ्या, रेडोमिल गोल्ड साधारणतः 40 ग्राम घ्या, आणि 15 लिटर किंवा 20 लिटर पाण्यामध्ये, आणि त्यातून प्लॉट सोडून द्या. म्हणजे आपोआप फुलावर येईल आणि शेंडा छाटणी पद्धतशीर होईल.